सुरक्षेचा। परराज्यातून होणाऱ्या अवैध व बनावट मद्य वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी धडक कारवाई करत तब्बल 71,73,864 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ही कारवाई नाशिक व धुळे जिल्ह्याच्या बॉर्डरवर साक्री तालुक्यातील शेलबारी घाट व शेलबारी शिवार परिसरात करण्यात आली असून या कारवाईमुळे मद्य तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दुय्यम निरीक्षक S.F. ठेंगडे यांना मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार शेलबारी घाटात सापळा रचण्यात आला होता। दरम्यान नाशिक जिल्ह्यातून पिंपळनेरकडे येणारी टोयोटा कंपनीची 2 वाहनं MH14HG 9992, GJ 26AE 2869 तसेच किया कंपनीचं एक वाहन MH46CH 0929 संशयास्पद अवस्थेत येताना पथकाच्या निदर्शनास आली। थांबवण्याचा इशारा केला, मात्र वाहनं न थांबता त्यांचा वेग वाढला। पथकानं पाठलाग सुरू केल्याचं लक्षात येताच 2 चालकांनी आपली वाहनं रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला, तर एक वाहन थेट दरीच्या दिशेने खाली उतरून गेले। त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातील विदेशी मद्य व बिअरचा साठा आढळून आला। या प्रकरणी फरार चालक व वाहन मालकांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 71,73,864 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। ही यशस्वी कारवाई निरीक्षक DP नेहल RR धनवटे, दुय्यम निरीक्षक DS पाटील तसेच जवान अमोल धनगर, KM गोसावी, हेमंत पाटील व सुरेश शिरसाळे यांच्या पथकानं केली आहे। या गुन्ह्याची फिर्याद जवान अमोल धनगर यांनी दिली असून अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास दुय्यम निरीक्षक S.F. ठेंगडे करत आहेत। दरम्यान राज्यातील अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे।